थेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। पाटील. गाव माझं कापूसखेड. राहायला आम्ही शेतावरच आहे, इस्लामपूर आणि कापूसखेडच्या मध्यावरती शेतावरतीच आहे. त्या गुरुवारी रात्री 9:15च्या दरम्यान आम्ही शेकोटी विझवून घरात गेलो. तोपर्यंत 9:30च्या दरम्यान, 9:35च्या दरम्यान बरोबर बिबट्या आला. सरळ त्यानं कुत्र्यावरती अटॅक केला. कुत्र्यासह त्यानं कॉट सकट ओढून नेली. म्हणून आम्ही आवाज झाला म्हणून बाहेर आलो बघतोय तर तोपर्यंत तो पुढे गेला. पुढे गेल्यावर मी पाठीमागनं बघायला गेलाय का आहे ते. आम्ही ओळखलं की बाबा बिबट्यानं जे कुत्रं हे केलंय म्हणून बघायला जातोय, तर माझ्या समोर एक 10 फुटावरतीच तो माझ्याकडेच पाहत उभा राहिला होता. तेवढ्यात माझा नातू जोरदार ओरडल्यामुळे तो भीतीपोटी पळून गेला. परत रात्री आम्ही CCTVत बघत राहिलो. 11 वाजेपर्यंत त्यानं आपल्या इथलं जागा बदलली नाही, इथंच तो थांबून राहिला होता. नंतर 11 वाजता तो आपोआपच निघून गेला. असं सगळी म्हणजे घटना त्या दिवशी घडलेली. आता आम्ही सगळं CCTVत म्हणजे आमच्या कैद झालंय सगळं ते. तर आमची अपेक्षा काय आहे, ह्याचा बंदोबस्त झाला पाहिजे, कारण आम्ही शेतावर राहिलोय. बरं, आता आम्ही जाणार तरी कुठून इथून? रोज तरी चालूच आहे. आता परवा गुरुवारी झालं, तर काल रात्री सुद्धा म्हणजे काल मंगळवारी सुद्धा परत त्यो आणि आमच्या चुलत्यांच्या कुत्र्यावरती त्यानं रात्री हल्ला केला. परत त्याच्यानंतर गावात एक 2-3 कुत्र्यावर म्हणजे नेलीच, ती कुत्रीच नेली. माझा उमेश म्हणून मित्र आहे, त्याचं कुत्रं रात्री नेट तोडून घेऊन गेलेलं आहे. अशी सगळी. आणि शेतावर जायचं म्हणजे 5च्या पुढे तरी कोण जातच नाही. सकाळी 8 वाजल्याशिवाय कोण शेतावर फिरकत नाही. असं जर झालं तर आम्ही शेती तरी कशा पद्धतीने करायची? नमस्कार, मी प्रदीप पाटील, कापूसखेड, माजी सरपंच. परवा गुरुवारी तात्यांच्या तिथं बिबट्यानं त्यांच्या कुत्र्यावरती हल्ला करून ते कुत्रं मारलं. हे तात्या म्हणजे गावापासून एक अर्धा किलोमीटर इस्लामपूर कापूसखेड रस्त्याला आमच्या भावकीतली ते एक 10-15 घरं इथं वास्तव्य करतात. भरवस्ती त्या बिबट्यानं रात्री 9:30 वाजता हल्ला करून ते कुत्रं नेलं. त्यानंतर शुक्रवारी परत दुसऱ्या यांच्या चुलत्यांच्या कुत्रं न्यायचा प्रयत्न केला, परंतु कुत्रं त्यांना मिळालं नाही. काल रात्री गावातच, म्हणजे गावातलं पहिलं घर म्हणा, त्या उमेश मोकाशीच आहे, त्याच्या घरातनं कुत्रं नेलं. जवळजवळ आमच्या गावात मी पण काल शेतात गेलो तर तिथं पण एक कुत्रं अर्धवट असं खाल्लेल्या अवस्थेत मला दिसून आलं. जवळजवळ 7-8 बिबटे आमच्या गावात आता आहेत असं दिसतंय. सगळे शेतकरी गाव सगळं घाबरून गेले. रात्री पहाटेच शेतात तोडी चालू असतात, लोक जायला घाबरतात. सकाळी व्यायामाला येणाऱ्या महिला असतील, वृद्ध लोक असतील, कोण येत नाही. सगळं गाव संध्याकाळी 7 नंतर शांत सामसूम होतंय. सकाळी 7 वाजल्यानंतर पुन्हा माणसं आपल्या दिनमानाचा कार्यक्रम चालू करतात. तर शासनानं या बिबट्यांचे बंदोबस्त करावा आणि लवकरात लवकर त्यांनी हे बिबटे पकडून कुठंतरी जंगलामध्ये नेऊन सोडावं. आणि आता शेतात पण अशी परिस्थिती झाली की पहिला आम्ही शेतात गेलो की मोरांची संख्या खूप असायची. आता कम्प्लिटली मोरच बंद झाले, म्हणजे मोर सुद्धा त्या बिबट्याने खाऊन टाकलेत. त्यानंतर कोल्ही जास्त असायची. कोल्ही म्हणजे संध्याकाळी इतकी कोल्ही वरडायची संध्याकाळी की रात्रभर कोल्ही वरडायची. आता एकाही कोल्ह्याची कोळी ऐकायला मिळत नाही. म्हणजे ती कोल्ही संपली, मोर संपलं. आता त्यांचं खाण्याचं शेतातला सगळा भक्ष्य संपल्यानंतर तिने आता गावात येऊन कुत्र्यांच्या वरती हल्ला करायला चाललंय. जर कुत्री संपली किंवा कुत्रं जर नाही गावलं तर माणसावर सुद्धा हल्ला करायला ती कमी करणार नाही ती. तर शासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी आणि हे बिबटे जेरबंद करून कुठंतरी दूर नेऊन सोडावं, अशी माझ्या कापूसखेडच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो.